पुष्पक एक्सप्रेस पाचोरा रेल्वे स्टेशनवर आता थांबलेली आहे। पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने ही माहिती दिली। साधारणतः 3:30 ते 4च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। परधाडे स्टेशनच्या आसपास ही गाडी थांबलेली होती। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर काही प्रवाशांनी यातून उड्या मारल्या आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं। अद्याप मृतांची संख्या कळू शकली नसली तरी अजून 12 जणांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे। प्रशासनाने देखील आता अलर्ट होऊन काही तिथे यंत्रणा पाठवलेली आहे आणि तात्काळ जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू केले जातील अशी देखील माहिती दिली जाते। किती जण याच्यामध्ये जखमी झालेले आहेत, कोणाचा मृत्यू झालाय का या संदर्भातली अधिकृत माहिती दिलेली नाहीये। मात्र आपण ही दृश्य बघतोय तरी काही व्हिडिओ तिथला आपल्याकडे आलेला आहे। त्यामध्ये आपण पाहतो की प्रवासी यामध्ये जखमी झालेले आहेत। गाडीमधून उड्या मारल्या प्रवाशांनी, त्यावेळीची ही दृश्य आहेत। पुष्पक एक्सप्रेसनं अचानकपणे गाडीला ब्रेक मारला आणि त्यानंतर चाकामधून ठिणग्या उडालेल्या होत्या। ठिणग्या उडाल्यानंतर आगीची अफवा पसरली आणि प्रवाशांनी या गाडीमधून उड्या मारल्या। परधाडे स्टेशन या परिसरातली ही सगळी दुर्घटना आहे। परधाडे स्टेशन ते पाचोरा या दरम्यानची ही घटना आहे। 10 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यामुळेच अचानक मध्येच ट्रेन थांबलेली होती। दोन्ही स्टेशन दूर होते आणि त्याच दरम्यान या चाकामधून ठिणग्या उडाल्यानंच काही प्रवाशांना वाटलं ट्रेनमध्ये आग लागलेली आहे आणि त्यांनी तशी अफवा पसरल्यानंतर ट्रेनमधून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण दरम्यानच्या काळामध्ये समोरून येणाऱ्या एक्सप्रेसनं यातल्या काही प्रवाशांना उडवलेलं आहे। तरी काही दृश्य आपण या ठिकाणचे पाहतोय की ज्यावेळेला प्रवाशांनी उड्या मारल्या आणि ते यामधून बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळची दृश्य। त्याचबरोबर बंगळुरू एक्सप्रेसनं ज्यावेळेला या प्रवाशांना उडवलेलं आहे त्यावेळची ही दृश्य आहेत। काही ब्लर आपण केलेला आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेची ही मोठी दुर्घटना घडली आहे। जळगावात परधाडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारल्यानं आगीच्या ठिणग्या या चाकामध्ये आधी उडाल्या होत्या। जळगावमध्ये ही घटना घडली आहे। आगीच्या ठिणग्या उडाल्यामुळे रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि आग लागल्याच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 लोकांनी रेल्वेच्या बाहेर उड्या मारल्या। उड्या मारलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं उडवलं आणि या दुर्घटनेत 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। तर 12 रेल्वे स्टेशन जवळ थांबलेली आहे। तिथल्या प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न आपण करतो ज्यांनी ही सगळी घटना समोर पाहिलेली आहे। त्यानंतर आता पुष्पक एक्सप्रेस ही पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबलेली आहे। तर पुष्पक एक्सप्रेस ही प्रवाशांना घेऊन मुंबईच्या CSMT स्थानकाकडे येत होती। त्याच वेळेला ही घटना घडली। 3:30 ते 4च्या सुमारास ही घटना घडल्याचं प्रवाशांनी सांगितलेलं आहे। 3 शासकीय रुग्णालय सध्या सज्ज ठेवण्यात आलेली आहेत, तसंच अँब्युलन्स देखील या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत। आतापर्यंत 12 प्रवासी पाचोरा रुग्णालयात दाखल झालेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आपण बघतोय। पुष्पक एक्सप्रेसमधून लखनौहून मुंबईकडे येत होते आणि त्याच दरम्यान हा अपघात घडलेला आहे। तर 12 जखमी प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं माजी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितलं। जळगावमध्ये परधाडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारल्यामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या। चाकामधून या आगीच्या ठिणग्या उडालेल्या होत्या।